सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये. अत्यंत सकाळी सकाळी चालू आहे दारात सडा मारायचं काम. कारण काय होतंय, दारातलं भरपूर असं उकडलंय आणि वेळ काय मिळत नाहीये. कारण रोजचीच कामं चालू आहेत. काय काय कामं चालू आहेत, बरेच दिवस झालं माझे व्हिडिओ पण येत नाहीयेत. शॉर्ट व्हिडिओ आहेत, लॉंग व्हिडिओ करायला मला वेळ मिळत नाहीये कारण थोडंसं काम चालू आहे. आता मी तुम्हाला दाखवणार जे आहे रानातल्या कामाचा व्हिडिओ, तो थोडासा मी आधी काढलेला होता. आम्ही मका हे करत होतो. मकात युरिया टाकलेला आहे, खत टाकलेलं आहे. माझं झालेलं आहे काम. इकडचं झाडू मारून पाणी गरम करायला ठेवलंय. पाणी गरम झाले आणि तिथे शेकायला काय असतात आमच्यात रोज ते दोघं जण, कुत्र्याची पिल्लं आणि मांजरं चुलीजवळ येऊन बसलेले असतात. कारण थंडी एवढी वाढली आहे की काय विचारायची सोय नाही. मामा गाईंना बाहेर आणून हे करतायत, बांधतायत. आतलं झाडून वगैरे मारायचं आहे आणि आत्यांचा चालू आहे सडा टाकायचं. काय झालंय, भरपूर उकळलं की झाडू मारतात नाही, माती निघते. मग त्यांनी शेण आधीच भिजवलं होतं आणि छान असं सडा मारायला लागलेत. तर काय झालंय, आधी गेलो मैत्रिणीच्या रानात तर कांदा काढायला, चिरायला आणि भरायला. मग तिथे एक ताई आल्या होत्या. त्या म्हणल्या आमच्याकडे पण या. मग म्हणलं चला, थोडंसं आपल्या रानातली कामं झालं की त्यांच्याकडे जाऊयात आणि त्यांचा पण कांदा काढायचा होता. तर काय झालं होतं, मामाला दारादाराची मकवर आणि तिकडची ड्रीप जी होती वरती, ती बघा पूर्ण आम्ही खाली अशी टाकलेली आहे. वर बांधून ठेवली होती, पूर्ण खाली हे केली आहे, टाकून दिली. आता हंतरायची आहे बोधावरती. म्हटलं आधी ते ड्रिप काढून टाकले आणि आलो. मकला मामाला दारं चालू करायची होती. मग युरिया टाकायचा होता. मग म्हटलं तू टाकून घेऊया. आणि तिथे आंब्याची झाडं लावलीत. मग त्याला काय केलं, युरिया थोडं थोडं टाकला. भरपूर अशी आंब्याची झाडं झाली आहेत आणि भरपूर आंबे खायला येणार आहेत. ज्यावेळेस आंबे खायला येतील त्यावेळेस तुम्ही सगळ्यांनी आमच्याकडे या. आणि ह्यांचं चालू होतं रानात युरिया टाकायचं काम. आणि नंतर ते झालं की परत दुसरीकडे आलो. म्हणला ना मकच हेच भुईमुगाचं रान भिजवून काढायचं आहे आणि मग कुळवून वगैरे नंतर आम्हाला भुईमुग पेरायचा. कारण काय होतंय, गवत भरपूर येणार आहे रानामध्ये. आधी उडीद होता, रोप टाकलेलं होतं कांद्याचं, त्याच्यामुळे म्हणले भिजवून मग तण उगवून येईन आणि नंतर कुळवून वगैरे आपण भुईमुग पेरूया. संध्याकाळचं असं वातावरण आहे, दिवस मावळला. मी थोड्या घेवड्याच्या शेंगा घेतल्या आणि भुईमुगाचं रान कसं बाजूनी जरा थोडंसं स्वच्छ ठेवलं की उंदीर वगैरे लागत नाहीत. खरं तर सगळेच जे रानाचे बांध असतात ते स्वच्छ ठेवावे लागतात, म्हणून पेटवून दिलेला आहे बांध. कारण भरपूर ह्या बांधाला चगळ झालेलं होतं. पलीकडे तुरी पण आहेत. तर काय झालं होतं, तुरी पण काढायला आल्यात थोड्याशा, अजून हे होत्या म्हणून थांबलो होतो आम्ही. आणि सगळं असं हे बांध जाळलेलं आहे. पलीकडे तुरीकडे ड्रीप वगैरे आहेत म्हणून जाईल म्हणून हे थांबले होते. तिकडे आमच्या दिराचा घेवडा आहे, त्याला पण कसं हाय लागून म्हणून मामा पलीकडे थांबले. असं दोघांनी मिळून तो बांध जाळून टाकलेला होता. आणि बरेच दिवस झालं रेशनिंगचे तांदूळ आणायचे, गहू आणायचे चाललेलं होतं. आणि मामा हे घेऊन म्हणजे हे घेऊन आले होते गावात नेताना. कसं होतं, तांदूळ लागतात कोंबड्यांना आणि गहू लागतात आमच्या शेळ्यांना. त्याच्यासाठी गहू आणि तांदूळ आणलेले होते. ते आत्या काय करतात, तांदूळ एका मोठ्या भरणीमध्ये भरून ठेवतायत आणि माझा चालू आहे चुलीवरचा स्वयंपाक. तर आत्यांसाठी काय काय खरेदी केली ते तुम्हाला मी दाखवते. ही साडी बघा आत्यांसाठी आणलेली आहे. आज तिकडे बहिणीने पाठवलेली होती. माझी जी बहिणी आहे ती आमच्याच गावची आहे. मग तिचे वडील तिकडे गेले होते, तर तिच्या वडिलाजवळ ही साडी आणि मामांचे कपडे पुढे पाठवले आहेत. तर मग आत्याच्या साडीचं पॅटर्न आवडलं का, इरकल टाईपमधनं आहे. आणि मला ना त्या साडीचे काठ खूप आवडलेत, खूप सुंदर असे काठ आहेत. तर त्याचा ब्लाऊज शिवायचा, पिको करायची म्हणून ती पुढे पाठवून दिली आहेत. हे मामांचे कपडे आहेत. तर तुम्हाला मी मागे बराच वेळा व्हिडिओमध्ये म्हणले की आमच्याकडे काहीतरी छान असा नवीन वर्षाचा कार्यक्रम आहे. कोणता कार्यक्रम आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे कार्यक्रमाच्या वेळेस. पण आत्ता शॉपिंग बघा आमच्या कार्यक्रमाची. आत्यांची साडी तर आलेली आहे. आता मी वेळ काढून पिकोला वगैरे नेऊन टाकेल. तर तुम्हाला आवडली का तीही तुम्ही कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि मग आम्ही जाणार होतो दुसऱ्या दिवशी आमच्या ह्याच्याकडे, ज्या दुसऱ्या त्या ताई होत्या त्यांच्या रानामध्ये आम्ही जाणार होतो कांदा काढायला. तर गणेश शाळेतून आलाय आणि तुम्हालाच दाखवते. इकडे बघा काय केलं, कोंबड्यांना भरपूर सारं हरभऱ्याची फुलं खातायत. मी थोडंसं हरभऱ्यातलं गवत घ्यायला आले होते इकडे. शेळ्या ओरडत होत्या, म्हटलं चला गवत घ्यावं. आणि कोंबड्यांनी भरपूर फुलं खाल्ली आहेत, डाळे आलेले खाल्लेत, हरभऱ्याची भाजी खाल्ली आहे. कोंबड्यांना करायचं काय, तर कोंबड्यांना आम्हाला लवकरच आता आतमध्ये हे कोंडून ठेवावं लागणार. मी बांधायचं म्हणते. कारण का, समोर जे आमचं रान आहे तिथे जर आम्ही काय लावलं तर पलीकडे मी एक 20 मिरचीची झाडं लावली ती, त्याला एक पान पण नाही ठेवलेलं, नुसती झाडं ठेवली आहेत. तर अशा ह्या कोंबड्या आहेत, त्याचं पण आम्हाला नियोजन करायचं आहे. आणि रात्री काय झालं होतं, मला ना थोडासा चिवडा हे झाला होता, मकाचा चिवडा तळायचा आहे तो.
आईने दिला होता दिवाळीच्या वेळेस, तो काय मी केलाच नव्हता. आणि थोडेसे डाळी पण एका डब्यात सापडले, म्हणलं भाजून दिलं तर ह्या. खरं तर तो प्लॅन माझा मकाच्या चिवड्यामध्ये टाकायचा होता डाळी तोडून, पण थोडेसे कढईमध्ये भाजले आणि ते गणेश आणि त्याच्या पप्पाने आधीच खाऊन संपवले. आणि मकाचा चिवडा मी छान असा तळून घेतला. त्याच्यावर ह्यांनी काय केलं, मीठ आणि लाल तिखट घातलं होतं, भरपूर प्रमाणात मीठ घातलं होतं, खारट करून ठेवलेला होता. आणि मी एकदा तळायला कढईवर ठेवली चुलीवर की मग लगेच आमच्या गणेशनी शेंगदाणे पण तळायला सांगितले. शेंगदाण्यावर ते मीठ तिखट टाकायचं, तसे त्याला खायला आवडतात. आणि चिवड्यावर मस्त आम्ही कोथिंबीर चिरून घातली, कांदा चिरून घातला. आणि हा आम्ही ओली भेळ कशी असते तसा चिवडा करून खाणार होतो. आणि मग काय लगेचच आले घरातून वेपर्स पण बाहेर. तर वेपर्स जर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये माझ्याकडे जे हवे असतील तर मला तुम्ही कमेंट्समध्ये हे करा, सांगा की वेपर्स तुम्हाला हवेत म्हणून. मी उन्हाळ्यामध्ये तुम्हाला बनवून देईन. मागे मी एका सबस्क्रायबर ताईंना ते वेपर्स दिलेले होते, तर मी नक्की तुम्हाला कमेंट्समध्ये सांगेल ते कसे किलो मी देणार आहे. हे बघा, तळले ना की एवढी सुंदर ते हे होतात. तर असा आमचा रात्री बेत होता. मस्त भेळ केली, वेपर्स वगैरे तळले. आणि दुसऱ्या दिवशी आलो, ज्या ताईंनी आम्हाला कांदे काढायला बोललो होतं, तिकडे आमच्या सुनंदा मावशी, तिकडे रेश्मा, अशा आम्ही तिघी चौघी म्हणजे एक 7-8 जणी होतो. त्या दोघी जावा अजून एक ताई आहेत. तर असे आमचं चालू होतं कांदा काढायचं काम. आणि पटपट आम्ही एका दिवसातच कांदे काढून झालेले होते आमचे. कारण कांदे काढायला वेळ लागत नाही, पण कांदे लावायला, कांदे चिरायला आणि कांदे भरायला भरपूर सारा वेळ जातो. तर त्या ताईंनी रानात काय केलं होतं, आमचे कांदे झाले आदल्या दिवशी काढून, दुसऱ्या दिवशी रविवार होता, पौष महिन्यातले रविवार हे असतात आमच्याकडे, सुवासनीचं म्हणजे हे थोडंसं हे असतं. आणि मग काय त्या ताईंनी रानातच मस्त हळदी कुंकाचा कार्यक्रम केला. आमच्याकडे कसं असतं, ज्या बायका गावाकडच्या रानात काम करणाऱ्या बायका, त्यांना कसं असतं, एक असं ठरवून नसतं की हळदी कुंकू आणि मस्त त्याचं काय हे. असं छान त्यांनी सगळ्या सुवासिनींना आधी फराळाचं दिलं, साबुदाणा खिचडी केली होती, थोडेसे तळलेला साबुदाणाचा असतो तो, केळी, असं सगळं देऊन नंतर छान हळदी कुंकू लावून हे चुडे आमच्याकडे हळदी कुंकाला देतात सुवासनीला. तर तुमच्याकडे आहे काही पद्धत, कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि त्यांनी छान त्यांचं संक्रांतीच्या आधीच मस्त रानामध्ये हळदी कुंकाचा कार्यक्रम केलेला होता. तर कसं आहे बघितलं ना, गावाकडच्या बायका अशा एकदम हुशार असतात. त्यांनी बरोबर रविवार दिवस होता, सगळ्याजणी होत्या, तर सगळ्यांचा असा छान हळदी कुंकाचा कार्यक्रम त्यांनी केलेला होता. मग आवडला का तुम्हाला तेही तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. तर आता कांदे चिरून तर त्यांचे हे झाले, ह्या त्यांच्या जाऊबाई आहेत. तर मोठ्या जाऊबाई, छोट्या जाऊबाई, मोठ्या जाऊबाईंच्या पाया पडतात, असं चालू होतं त्यांचं. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही भरपूर सारा कांदा चिरलेला होता. त्या आजी बघा केवढ्या वयस्कर आहेत, पण कांदा काय फास्ट चिरत होत्या. आम्हाला तळण्याला पण त्यांनी मागे टाकलेलं होतं भरपूर सारा कांदा. आम्ही आज त्यांचा कांदा चिरून होणार होता, पण एक दिवस लेट त्या भरणार होत्या, म्हणून आज त्यांच्या रानातला आमचा लास्ट दिवस म्हणलं तरी चालेल. आणि नंतर मग आम्ही भरायच्या दिवशी त्यांच्या रानात जाणार आहोत सगळ्याजणी परत एकदा. आणि मग काय दुसऱ्या जाऊबाईंच्या इकडे मी गेले हे लावायला, ऊस लावायला. मी ऊस लावायचं काम, मला तर माहिती पण नाही कसं करायचं होतं, पण त्या म्हणल्या या तुम्ही, मी तुम्हाला सांगते काय करायचं ते. तर चला म्हणलं जावं. तर हा ऊस पूर्ण ह्याचं पाचड जे असतं ते काढायचं होतं. मग म्हणलं रेशमालाही बोलवून घेतलं, सुरंदा मावशीलाही बोलवून घेतलं, या म्हणलं तुम्ही दोघींनी जर काढून दिलं तर. त्यात आमच्या जाऊबाईंचे वडील भाऊ आले होते, ते त्यांनी काढून दिलं, सगळं तुकडे करून दिलेलं होतं. आणि आम्ही तो जो ऊस तोडलेला ऊस जो होता तो कसा ह्याच्यावरती हे केला होता, अंतरला होता, ते तुम्हाला मी दाखवते बघा. सगळं पूर्ण इतक्या लांबपर्यंत सगळा एकमेकाला सगळा जॉईन करत आम्ही तो ऊस अंतरलेला आहे. तर हे तर काम मी माझ्या पहिल्यांदा आयुष्यात केलेलं आहे. आणि सगळंच मी म्हणजे गावाला आल्यापासून जी जी कामं केली ती सगळी आयुष्यात पहिल्यांदाच केलेली आहेत. आणि मला तर आता 2025 मधला माझा लास्ट व्हिडिओ आहे. तर 2025 तुमचं कसं गेलं हे तुम्ही सांगा, माझं कसं गेलंय ते तुम्ही माझ्या व्हिडिओतनंच बघितलेलं आहे की 2025 मध्ये आमचे काय काय हाल झाले हे तुम्ही व्हिडिओत मागे पावसाळ्यात तर बघितलेले. आणि भरपूर सारं 2025 आम्हाला शिकवलेलं पण आहे, जगायचं कसं, राहायचं कसं. आणि जाऊबाईच्या रानात त्यांनी थोडासा कोबी पण केलेला आहे, तर त्या मला कोबी घेऊन जा म्हणत होत्या. कोबी, पालक भाजी, चुका भाजी, कोथिंबीर, सगळं भरपूर भरपूर काय काय त्यांनी पण भाजीपाला लावलेला आहे. तर मला थोडासा कोबी न्यायचा आता. कोबीचे गड्डे केवढे सुंदर आलेत बघा, छान आहे ना ते पण, किती सुंदर दिसते बघा लांबून. तर आवडलं का तुम्हाला हे, नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आणि सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.